शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि त्यानंतर शिंदे फडणवीस हे सरकार सत्तेमध्ये आलं. आता शिवसेनेची जबाबदारी हातामध्ये घेतलेली आहे संजय राऊत यांनी. संजय राऊत खरं तर सर्वच आमदार त्यांना टार्गेट करतायत, मात्र आता ते स्वतः मैदानात उतरलेले आहेत. त्यांचा पहिलाच नाशिकमध्ये दौरा होत आहे. राऊत साहेब आपल्याबरोबर आहेत. सर, तुम्ही स्वतःहून मैदानामध्ये उतरलेले आहात, शिवधनुष्य पेलेलं आहे शिवसेना सावरण्याचं. नाही, मैदानामध्ये का आम्ही आताच उतरतो असं आहे का? उद्धवजी स्वतः मैदानामध्ये आहेत, आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले आहेत, आम्ही सगळे नेते मंडळी मैदानात आहोत. शिवसेना ही मैदानातली संघटना आहे, बरं का? शिवसेना ही पैशाच्या लॉकरमधली संघटना नाही आहे. उघडलं लॉकर, वाटले पैसे आणि लोक आले, नाही. त्याच्यामुळे मैदान आमच्यासाठी नवीन नाही. घोडा मैदान पण नवीन नाही आणि मैदानसुद्धा नवीन नाही. आता मैदानात उतरलोय ना, आता सामना करा आमच्याशी. तुम्ही इथे दिल्लीच्या मदतीनं, केंद्रीय यंत्रणा, न्यायालयाच्या मदतीनं, इतर काही गोष्टींच्या मदतीनं आमच्यावर मात नाही करू शकत. ही तात्पुरता असेल, ही झटापट आहे, ही तात्पुरती आहे. देशभरामध्ये हे चित्र आहे. आज उद्धवजींनी सांगितलंय ना, पक्षप्रमुखांनी जी आज पत्रकार परिषद घेतली त्यात सांगितलं, या देशात लोकशाही आहे की नाही हे 11 तारखेला कळेल. या देशामध्ये लोकशाहीचं स्थान काय आहे हे याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे, ज्या पद्धतीनं बहुमताचा ठराव मंजूर करायला लावला, जी धावाधाव पळापळ राज्यपालांनी केली हे सरकार पाडण्यासाठी आमचं राजभवनातून, अत्यंत गलिच्छ राजकारण आहे ते. राज्यपालांसारखी व्यक्ती हे अशा प्रकारे कार्य करू शकते का? का आम्ही विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक मागत होतो, आम्हाला दिली नाही. आम्हाला एक वेगळी पद्धत लावण्याची त्यांनी सूचना केली. 12 आमदारांच्या नियुक्त्या त्यांनी रखडवल्या. सरकार त्यांना पाडायचं होतं, त्यानंतर यांच्या निवडणुका करायच्या. इतकं लोकशाहीला मारक, लोकशाहीला गटारात बुडवणारं राजकारण राजभवनासारख्या पवित्र जागेतून व्हावं, हे या महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे प्रधानमंत्री मोदींना माझं आव्हान आहे की जगात आपल्याला मान आहे, आपण युनोमध्ये जाऊन लोकशाहीवर बोलता, स्वातंत्र्यावर बोलता, पण महाराष्ट्रात लक्ष घाला आणि हे जे काय घडलं आहे त्याच्यावर तटस्थपणे चिंतन करून महाराष्ट्र काय या देशातल्या कोणत्याही राज्यात जिथे आपल्या विचारांचं राज्य नाही ते अशा प्रकारे मोडून काढाल तर एक दिवस या देशाच्या इतिहासामध्ये कोणाला स्थान राहणार नाही. असं करणाऱ्यांना आज आपण लोकांमध्ये आहात, तुम्ही लोकनेते आहात, याचा अर्थ दुसऱ्यांना नेतृत्व करूच नये ही लोकशाहीमध्ये भावना असता कामा नये. जे लोक निवडून देतील, ज्याच्याकडे बहुमत आहे ते राज्य करतील. लोक नाकारतील पुढल्या निवडणुकीत नको असेल तर, पण ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण झालं इथे ते वाईट आहे. शिवसेना फोडायची नाही, शिवसेना संपवायची. फोडणं एक वेळ ठीक आहे, शिवसेना याआधी फुटलेली आहे, पण आता ह्या लोकांनी ठरवलं शिवसेना संपवायची. मराठी माणसाची एकी पूर्णपणे उद्ध्वस्त करायची ही वज्रमूठ आहे शिवसेना म्हणजे. आणि शिवसेना राजकीय मतभेद तुमचे असू शकतात, पण देशभरातील मराठी माणसाचा तो प्रातिनिधिक आवाज आहे, अस्मिता आहे, ते खतम करून टाकायचा. पण महाराष्ट्र इतका लेचापेचा नाही. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्राशी फार जुना संबंध आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कृतीकडे फार गांभीर्यानं पाहायला हवं असं मला वाटतं. साहेब, पण तुम्ही म्हणता त्यांनी बघायला पाहिजे, त्यांना माहिती असणारच ना, त्यांना पाठीमागे ठेवूनच हे सर्व झालेलं असेल. म्हणूनच हे दुर्दैव आहे. आम्ही असं सांगतोय की बाबा त्यांनी याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. शेवटी तुम्ही सर्वोच्च पदावर बसलेलात, आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? विरोधी पक्षामध्ये आज आम्ही आहो, कालपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर होतो, आम्ही तुमच्याही पालख्या वाहिलेल्या आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती. जेव्हा संपूर्ण देशामध्ये मोदींच्या विरुद्ध लहर होती, संपूर्ण देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये एक लाट होती दिल्लीत येण्यापूर्वी, तेव्हा हे संजय राऊत सामनामध्ये त्यांच्यावर लिहिलेला पहिला लेख मी, बरं का, नवा बाजीराव, दुसरा बाजीराव, या पराक्रमी माणसाची हिंदुत्वाला गरज आहे, देशाला गरज आहे, सामनातून त्या काळात लिहिणारा मी माणूस आहे. हे त्यांना विसरता येणार नाही की हिंदुत्वाला पराक्रमाची गरज आहे राष्ट्रीय स्तरावर, आणि मोदी ते नेतृत्व करू शकतात. ते नेतृत्व अशा प्रकारे नाही. हे आता जे आम्हाला अक्कल शिकवतात की आम्ही टीका करतो, अमुक करतो, पण तुमची बाजू भक्कमपणे मांडणारा सामनाच होता त्या काळामध्ये. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना
प्रधानमंत्री होण्यापूर्वी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार जेव्हा ते दिल्लीमध्ये त्यांना जाहीर केलं, त्या बैठकीत त्यांच्या पक्षाच्या राजनाथ सिंगचे अध्यक्ष होते, तेव्हा मी दिल्लीत होतो आणि उद्धव ठाकरे मुंबईला होते. उद्धव ठाकरेंनी मला दिल्लीत फोन करून सांगितलं की नरेंद्र मोदीजींची प्रधानमंत्री पदाचे त्यांचे उमेदवार म्हणून निवड झालेली आहे, पक्षातर्फे जाऊन त्यांचं अभिनंदन करा. मी त्यांच्या अशोका रोडच्या कार्यालयात गेलो. सगळे पक्षाचे प्रमुख नेते माझी वाट पाहत होते, कारण शिवसेनेनं अभिनंदन करणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. या भावनेचे आम्ही लोक आहोत. तुम्ही आमच्याशी कसे वागलात, ही वेदना आमच्यामध्ये आहेच ना. ही कटुता का निर्माण झाली, कोणी निर्माण केली, कोणामुळे निर्माण झाली? मोदींचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध अत्यंत चांगले होते. मोदींना आम्ही नेता मानत होतो, आजही मानतो. पण शिवसेना संपवण्याचं कारस्थान जेव्हा सुरू झालं, तेव्हा आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढा उभारावा लागला. हिंदुत्व वगैरे आम्हाला माहिती आहे. हिंदुत्व एका पक्षाची मक्तेदारी नाही. हिंदुत्व सोडलं काय ते काय कपडे सोडायचे आहेत काय ते अंगावरचे? आमच्या इतका प्रखर हिंदुत्ववाद कोणाकडे आहे असं मला वाटत नाही. नकली नाही, आमचं असली आहे. पण हे नेमकं कोण करते? म्हणजे भाजपचं महाराष्ट्रातलं पदाधिकारी करतायत, कोण करताय? तुमचं नाव घेणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. इतक्या खालच्या स्तरावरच्या राजकारणामध्ये तुम्ही एक हिंदुत्ववादी संघटना, एका मराठी माणसाच्या संघटनेला खतम करण्यासाठी विडा उचलता. हा कशा करता? आम्ही तुमचं काय वाईट केलं होतं? किंबहुना वाईट काळामधले आम्ही तुमचे मित्र आणि साथीदार आहोत. अत्यंत वाईट काळामध्ये. मग अशी बोललो ना मी, अटलजी असतील, अडवाणी साहेब असतील, तेव्हा बाळासाहेब त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. नरेंद्र मोदी यांच्यावर अख्खा जग तुटून पडलं असताना बाळासाहेब उभे राहिले. त्यानंतर आम्ही सगळे मोदींचे भक्त झालो. आम्ही सगळे मोदींच्या मागे ठामपणे उभे राहिलेले लोक आहोत. आम्ही हे विसरता येणार नाही. तुम्ही विसरला असाल, कदाचित तुमची ती रीत असेल, पण आम्ही आजही त्या नात्यानं आपल्याकडे पाहतो आणि तुमच्याकडनं अपेक्षा आम्ही केली नव्हती. पण साहेब, तुम्ही भाजपवर दोष देत आहेत, पण सध्या चित्र असं आहे की शिवसेनेतलेच आमदार निघालेत. त्यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख वेळ देत नाहीत आणि काही हे निमित्त आहे, वेळ देत नाही काय? हां, त्यांनी वेळ दिला म्हणून तुम्ही सगळे आमदार झालात. त्यांनी तुमचा मर प्रचार केला, दिवस रात्र सगळं काही पुरवलं निवडून येण्यासाठी. हा पक्ष उभा केला बाळासाहेबांनंतर, टिकवला. वादळातून हा पक्ष टिकवला आम्ही. 2014 साली भारतीय जनता पक्षानं युती तोडली, बाळासाहेब नव्हते. हिंदुत्व म्हणताय ना. 2014 साली युती तोडली भारतीय जनता पक्षाने. किती मोठं संकट होतं. अचानक युती तोडली, निवडणुका तोंडावर आहेत आणि युती होणार नाही सांगितलं. दुसरा तिसरा कुठला नेता असता तर तो कोलमडून गेला असता. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उभे राहिलो, ती निवडणूक लढवली. बरं का, 5 जागाही मिळणार ना अशी त्यावेळा दिल्लीवाल्यांच्या गर्जना होत्या. आम्ही 63-64 जागा जिंकलो. तुफान मोदी लाट असताना. हे कोणामुळे झालं? हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे झालं. आता सुद्धा 2019 साली आम्ही लढलो. शब्द कोणी फिरवले? तेव्हा उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरे पाहत नाहीत, उद्धव ठाकरे बोलत नाहीत. बघा, ह्या ढोंगातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही का गेलाय सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दाताच्या कण्या केल्यात नेते म्हणून. घरातली मुलं आहेत सगळी. आम्ही सगळे आता बसताय, चहा पिताय, जेवताय आणि हात धुताय ताटामध्ये आणि निघून जात. ही बेईमानीच आहे ना. तरी आम्ही विसरतोय. शेवटी आपलेच आहे. काहीतरी त्यांच्यावरती मजबुरी असेल, काहीतरी त्यांच्यावर दबाव असेल. बरं का, अनेक कारणं असतात. पण या सगळ्या परिस्थितीत कोणी खोटं बोलू नये. खोटं, महाराष्ट्राची जनता सगळं समजून ओळखते काय झालं ते. याच्या मागे कोणत्या प्रेरणा आहेत, काय तुम्हाला. पण साहेब, नेतृत्व कुठेतरी संभ्रमात आहे असं शिवसैनिकांचं मत आहे. एकीकडे आपण त्यांना आवाहन करतो, तुम्ही परत या, पुन्हा एकदा आक्रमकपणे बोलतो की गेलेत तर गेलेत. बघा, जनता आणि शिवसेना अजिबात संभ्रमात नाही. हे आमच्यावरती जो आरोप करतायत हे लोक तिकडे जाऊन, ह्याच्यामुळे सोडलं, त्याच्यामुळे सोडलं, आमच्याशी नीट बोलले नाहीत, वागले नाहीत, हे नाही असं. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
तुमच्या बोलण्यावर पण आक्षेप घेतात, राऊतसाहेब खूप बोलतात त्यामुळे अडचण माझ्या होते. बोलण्यातूनच तुम्हाला अनेकदा फायदा झालाय ना, माझ्या कामातून, माझ्या लिखाणातून, आमच्या दौऱ्यातून. याच्यापैकी बहुसंख्य लोकांच्या प्रचाराला आम्ही गेलो आहे. मी स्वतः हजारोंच्या सभा घेतल्या, रात्री अपरात्री आम्ही गेलोय, मीच गेलेलो आहे. जिथे उद्धवजी पोचू शकले नाही तिथे मी गेलेलो आहे, जिथे आदित्य पोचू शकला नाही तिकडे मी गेलेलो आहे. हे आता त्यांना बहाणे खूप आहेत ना. आता ते मनानं शिवसैनिक राहिलेले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे. ते सांगतात मी शिवसैनिक आहे, पण शिवसैनिक कधी असं कृत्य करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक हा मातोश्रीशी अशा प्रकारे बेईमानी करणार नाही. मी तर सांगतो ना, तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे आमदारक्या असतील, आमच्याकडे मातोश्री आहे. हमारे पास आमची आई आहे, माँ है. हमारे पास क्या है, मातोश्री है. ठाकरे आहेत. हे मी अभिमानानं सांगणारे माझ्यासारखे लाखो लोक आहेत. आम्ही सर्व काही सर्वस्व सोडायला तयार. मला किती प्रेशर येत आहे ते केंद्रीय तपास यंत्रणाचं, मी सरेंडर नाही होणार. मला अटक करून घेऊन जा. खोट्या केसेस आहेत सगळ्या. तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आज तुम्ही जे बोलताय सगळे एकत्र येऊन, मला असं वाटतं तुम्ही हे सगळे एकत्र येऊन 40-42 काही लोक आहेत, इतक्या संख्येने जर आला असतात तुम्ही, तर नक्की तुमचं उद्धव ठाकरेंना ऐकलं असतं ना. इतके वर्ष ऐकतातच आहेत ना. त्यांचं म्हणणं आता जे मंत्री शेवटी गेले त्यांचं म्हणणं होतं की साहेब आदित्य ठाकरेंना सुद्धा पाठवणार होते, मात्र संजय राऊतांनी खोडा घातला. आदित्य ठाकरे याच्यावरती चांगलं बोलू शकतील की उद्धव ठाकरे साहेब बोलू शकतील. खोडा घालणारा माणूस नाही मी, पक्ष जोडणारा माणूस आहे. बरं का, आम्ही सतत बोलत होतो लोकांशी. इथून 2 लोक सुद्धा आम्ही पाठवले होते त्यांच्याशी बोलण्यासाठी. स्वतः आदित्य ठाकरे अनेक आमदारांशी बोलत होते. उद्धव साहेब बोलत होते, उद्धवजी बोलत होते. तेव्हा खोडा घालण्याचा प्रश्न काय. आमची अपेक्षा होती की चुकले असतील, काही वेगळ्या पद्धतीनं त्यांना नेला असेल. किंबहुना एकनाथराव शिंदेंशी मी बोलत होतो, उद्धवजी बोलले. एकनाथ शिंदेंशी आमचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे. आताचे जे मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येला माझ्याबरोबर 2 दिवसापूर्वी होते ना. सतत माझ्या ज्या या मधल्या काळात जे कार्यक्रम झाले, शेवटच्या त्या काळामध्ये या घडामोडी होण्याआधी शेवटचे 2-3 दिवस ते माझ्याबरोबरच होते. आम्हीच एकमेकाच्या खांद्यावरती हात घालून फिरवतो सगळे. पहा तुम्ही, अक्षरशः मी त्यांच्या खांद्यावरती, ते माझ्या खांद्यावरती हात टाकून फिरत होतो. इतकं आमचं नातं आहे. म्हणजे आमच्यामध्ये लहान मोठा हा भेदभाव नाही आहे. आम्ही मनाने एकमेकाशी जोडलेले लोक होतो. त्याने मी अनेकदा हात धरून पुढे घ्यायचो. अरे एकनाथजी या तुम्ही, अमुक करा. ते माझा हात पकडून मला घेऊन जात होते. हे आताच आहे का, हे वर्षाचे संबंध आहेत. आता जे काय माझ्याविषयी बोलत आहेत त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत सगळे. बरं का, मी तरी तुम्हाला टार्गेट करताय. हे भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. सातत्यानं भारतीय जनता पक्षानं संजय राऊतांचं अडसर आहे. संजय राऊत त्यांना संकट वाटतं महाराष्ट्रात, त्यांच्यावरती आलेलं. महाराष्ट्रात त्यांची सत्ता येऊ न देण्यात माझा थोडाफार वाटा असेल, मी असं म्हणत नाही. हा द्वेष आहे. हा माझ्याविषयी चीड भाजपची आहे, पण भाजप काही करू शकलं नाही. मग शेवटी ते ईडीपर्यंत गेले असतील किंवा अजून काही. मग त्यांना हे लोक आता मिळालेत की संजय राऊतांवर तुम्ही हल्ले करायचे, आता ही तुमची जबाबदारी आहे. आता भाजपचं कोणी बोलतो का माझ्यावर? नाही. आता त्यांनी ही वेगळी व्यवस्था केलेली आहे. पण मला काय फरक पडत नाही, कारण हे सगळे लोक माझ्या जवळचे आहेत. हे सगळे या प्रत्येकाच्या मतदारसंघात मी अनेकदा गेलो, त्यांचे कार्यक्रम केले, माझ्याकडे भेटायला आलेले लोक आहेत. पण मी कधीही सरकारी कामात माझ्या आयुष्यात कधी हस्तक्षेप केला नाही. तुम्ही म्हणतात मोदींशी तुमचे चांगले संबंध आहे, अमित शहाशी संबंध आहे, ज्या तुमच्यावर कारवाया होत आहेत, तुम्हाला अडचणीत आणतात, तुम्ही या संदर्भात का नाही बोलत त्यांच्याशी? कशाला बोलायचं? हे सगळं खोटं बनावट सगळ्यांना माहिती आहे. मी घाबरणार नाही. मी मरणाला सामोरं जाईन, लक्षात घ्या. मी तुरुंगात जाईन, पण मी माझ्या पक्षाशी बेईमानी करणार नाही. मी ठाकरेंशी बेईमानी करणार नाही. मी बाळासाहेबांशी बेईमानी करणार नाही. मी काय किंवा माझं कुटुंब काय. पण साहेब आता पक्षच अडचणीत आलेला आहे. शिवसेनेचं चिन्ह तुमच्याकडे राहतं की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. असं कोणाला वाटत असेल, हे चिन्ह ओरबडून घेऊ. प्रभू श्रीरामाच्या हातातला धनुष्यबाण, बरं का,
हे शक्य नाही कोणाला काढणं. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं चिन्ह तुम्ही खेचत असाल, याच्यातूनच तुमची वृत्ती कळते ना. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणताय ना स्वतःला, आणि बाळासाहेब ठाकरेंनी ज्या धनुष्यबाण चिन्ह निर्माण केलं ते तुम्ही खेचून घेताय. हा, ते तुम्ही जप्त करण्याचा प्रयत्न करताय. त्यासाठी तुम्हाला दिल्लीतून आश्वासन मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसे काय तुम्हाला शिवसैनिक म्हणायचं? तुम्ही बाळासाहेबांच्या जे निर्माण केलं देशासाठी, समाजासाठी, ते तुम्ही ओरबडताय. तुम्ही तुमचं निर्माण करा विश्व स्वतःचं, बरं का. तुम्ही राजीनामे द्या. तुम्ही शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलात, बरोबर आहे. तुम्ही वेगळे झालात. आज उद्धवजीने सांगितले मी बोलत नाही, राजीनामे द्या. मी उद्धव ठाकरे साहेबांचीच भूमिका मांडतोय, माझ्या पक्षप्रमुखांची. मध्यवादींना सामोरं जायला आम्ही तयार आहोत. तुम्ही जाताय का? पण साहेब, छोट्या छोट्या बदल्या किंवा कारवायांच्या संदर्भात तुम्ही सामनामध्ये बातमी असते, लेख असतात. एवढे 40 आमदार गेलेत, यांची हकालपट्टी म्हणा किंवा यांच्यावर कारवाई संदर्भात तुम्ही काहीच लिहिलं नाही. का नाही लिहिलंय की आम्ही? तुम्ही सामनाचे अग्रलेख वाचा, भूमिका मांडा. आमचा नाही, कारवाई आता कोर्टात मॅटर चालू आहेत ना, न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे कोर्टानंच एक वेगळा निर्णय असा घेतला की डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेची याचिका असताना बहुमतासाठी तुम्ही त्यांना अधिकार देता. हे तर कायदा आणि न्यायाचं उल्लंघन आहे पूर्णपणे. पण आता कोणाकडे आम्ही बोट दाखवणार? हा, सगळे स्तंभ कोसळलेले आहेत त्या देशाचे. कोर्टाकडनं पण तुम्हाला न्याय मिळाला नाही. आम्ही प्रयत्न करतोय. आता 11 तारखेला जी याचिकेवर सुनावणी आहे, आज उद्धवजींनी सांगितलेलं आहे या देशात लोकशाही आहे की नाही, लोकशाहीचे भविष्य काय, हे याकडे 11 तारखेच्या त्या घटनेकडे संपूर्ण देश नाही ते जग पाहत आहे. मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे असं सांगितलं जात आहे आणि भाजप नेत्यांची भेट घेत आहेत. नाही, मुख्यमंत्री आहेत ते शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत का? तर मी मानत नाही. नक्कीच ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान राहायला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आमच्याशी मतभेद करून ते गेले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण ते शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यांना म्हणता येणार नाही. स्वतः पक्षप्रमुखांनी सांगितलं हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री आहे. तुम्ही या भेटीकडे कसं बघताय? मुख्यमंत्री कोणतेही राज्याचे जरी झाले तरी त्यांना दिल्लीत जाऊन बघा, आपली जी व्यवस्था आहे फेडरल सिस्टीम ती अशा पद्धतीची आहे की तुम्हाला केंद्राकडे जाऊन उभं राहावंच लागतं. केंद्र आपलं पालक आहे, प्रधानमंत्री असतात, राज्याला गरज असते आणि तुम्हाला त्यानेच मुख्यमंत्री केलं आहे. ते तुमचे पालक आहेत सध्या. हां, तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल आणि फडणवीसांना घेऊन जावं लागेल. मुख्य म्हणजे ते काय तुम्हाला आदेश देतील ते पाळावे लागतील. महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे. खरं म्हणजे आता महाराष्ट्राचे कोणते प्रश्न तुम्ही दिल्लीच्या दरबारी नेऊन सोडवताय मला पाहावं लागेल आपल्याला. अरेचं जंगल नव्यानं तोडताय का? ते रोखण्याची हिंमत तुमच्यात आहे का? मला आजच बातम्या आला की ठाकरेंचं सरकार जातात बेळगावमध्ये मराठी माणसांमध्ये पुन्हा हल्ले आणि अत्याचार सुरू झाले. ते तुम्ही थांबवू शकता का? आता मोदी तुमचे पालक आहेत. मग आमची मागणी आहे तुमच्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, की बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्यासंदर्भात तुम्ही मोदींशी चर्चा करा. कारण तुमचं मोदी ऐकतील. आता आमचं नाही ऐकलं त्यांनी. आम्ही जेव्हा गेलो बेळगावला आमच्यावर हल्ले झाले, पोलिसांनी आम्हाला अटकाव केला, तरी आम्ही घुसलो. आता मग बेळगावमधल्या किंवा सीमा भागातल्या मराठी बांधवांची जी मागणी आहे, शिवसेनेची मागणी आहे, महाराष्ट्राची मागणी आहे, तो संपूर्ण भाग केंद्रशासित करा न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत. आणि आता महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे, कर्नाटकात भाजपचं सरकार आहे, दिल्लीत भाजपचं सरकार आहे. आता हा निर्णय होऊ शकतो आणि हे एकनाथ शिंदे करू शकतात. साहेब, तुम्हाला अटक वॉरंट देखील बजावण्यात आलेला आहे. बजावू द्या ना. असं आहे की शेवटी मला कुठेतरी अडकून ठेवायचं या खटल्यांमध्ये, त्या चौकशांमध्ये. आम्हाला सवय आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी 30-32 वर्ष सलग काम केलेला माणूस आहे. संकट मला नवीन नाहीत, बरं का. त्या संकटातून आम्ही मार्ग काढत असतो. पण अशा प्रकारची संकट आली म्हणून खचणारे सुद्धा आम्ही नाहीत. 92च्या हे म्हणतात काय आहे म्हणून, तुम्ही काय केलं? 92च्या दंगलीत माझ्यावरती 140 केसेस आहेत. शिवसेना प्रमुख आरोपी नंबर 1, आरोपी नंबर 2 संजय राऊत, 140 खटले आहेत.
श्रीकृष्ण आयोग जाऊन वाचा. त्यात संजय राऊत आणि सामनानी काय भूमिका, दुर्दैवाने हे म्हणावं लागतंय. अनेक लढ्यामध्ये मी आहे. बेळगावला कोण जाऊन इतक्या वर्षात देत आहे? कर्नाटकात विचारा तुम्ही जाऊन. इतर ठिकाणी सुद्धा कोण जातं? हे काय सांगतात तुमचा संबंध काय शिवसेनेशी? तुमच्या जन्माच्या आधीपासून मी शिवसेनेमध्ये, बरं का, माझं अख्खं आयुष्य शिवसेनेमध्ये गेलं. तेव्हा हे वॉरंट्स वगैरे येत असतात, जात असतात. रोज मला 5 वॉरंट येतात. कायद्याचा मान राखला पाहिजे. पण आज मी पक्षाच्या कामात आहे आणि आमचे वकील जाऊन आज कोर्टात वेळ घेणार होते. मी नक्कीच आहे. मला ईडीने बोलवलं, सीबीआयने बोलवलं, मी जाऊन आलो. मी थांबलो नाही, गेलो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही साहेब अजून. होईल ना, तो त्यांना करावाच लागेल ना. त्यांना काय फक्त माणसं चिटकवायची आहेत. फक्त असं आहे की इतके जे लोक घेऊन गेलेले आहेत, सुरत, गुवाहाटी, गोवा, मग मुंबई, इतक्या लोकांना तुम्ही त्यांचं समाधान जे आहे कसं करणार? आता मी कालच चिमणराव विरुद्ध गुलाबराव अशी एक ऐकली, अजून कोणाची तरी ऐकली. अशा अनेक ऑडिओ क्लिप्स भविष्यात येऊ शकतात. आणि मग मुख्यमंत्र्यांसमोरची जी डोकेदुखी आहे ती राज्य चालवायचं की हे सांभाळायचं. आज नाशिकमध्ये आलात, काही फेरबदल होतील? कारण सुहास कांदे म्हणा, दादा भुसे हे 2 आमदार गेले आहेत जिल्ह्यातले आसपासचे. नाशिक हा शिवसेनेचा भक्कम बाळासाहेबांच्या विचाराने बांधलेला जिल्हा आहे. 2 आमदार गेले, ठीक आहे, लोक नाही गेले आहेत. शिवसैनिक पदाधिकारी जागच्या जागे आहेत. आज दिवसभरात मला सगळे मालेगावचे लोक भेटून गेलेत, नांदगाव, मनमाड, बरं का, अगदी चोपड्यापासून लोक आले होते इकडे, धुळ्यापासून लोक इथे आले होते आज मोठ्या प्रमाणात. नाशिकचे तर आहेच, उद्या मेळावा सुद्धा आहे. सगळा शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारानं भारलेला आहे, ही नवीन पिढी सुद्धा, ही सगळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खंबीर विश्वास ठेवून आहे. इकडला एकही नगरसेवक असेल, पदाधिकारी या भागातला हल्लेला नाही. आमदार गेले ना, जाऊ द्या. लोक म्हणतात ठीक आहे गेले, जाऊ द्या, परत येऊ द्या निवडून, मग आम्ही पाहू. येणार नाहीत हे लिहून ठेवा. निवडून नाही येणार. आता तुम्ही माझ्यावर किती टीका करा, मला किती तुम्ही दोष द्या, पण मी सांगतो, जो शिवसेना सोडून गेला त्याचं काय फार भविष्यात चांगलं झालं असं इतिहास सांगत नाही. हे शाप असतात शेवटी, शिवसैनिकांचे शाप आहे. बाळासाहेबांचा आत्मा वरून पाहतो आहे, तो पुण्यात्मा आहे आणि तो आत्मा अमर आहे. आम्ही त्यांना देव मानतो. आमच्या आयुष्यात त्यांना देवाचं स्थान आहे. मी कधी देवळात जात नाही, पण मी त्यांचं स्मरण करून कामाला सुरुवात करतो नेहमी. त्यांनी आम्हाला घडवलं आहे. त्यांनी आम्हाला हा जो प्राण आहे आमच्या कुडीतला, हा श्वास सुद्धा त्यांच्यामुळे असं मी नेहमी मानतो. बरं का, बाळासाहेब किती मोठे होते हे सोडून गेलेल्यांना नाही कळलं. त्यांची शिवसेना जी आहे ना, त्यांनी ज्या पद्धतीनं सोडली, फोडली आणि संपवायचा प्रयत्न करतायत, हे मराठी माणसाचे शाप त्यांना लागतील. मराठी माणसाचा शाप आहे ना, हा फार वाईट आहे. कारण हा महाराष्ट्र मराठी माणसानं फार रक्तातून आणि त्यागातून निर्माण केलं. 106 हुतात्मे झाले. सतत आम्ही लढत राहिलो मुंबईसाठी, अजूनही लढतोय. बाळासाहेबांना अख्खं आयुष्य वेचलं मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी. तुम्ही आम्हाला हिंदुत्व सांगता. तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला ज्या पद्धतीनं वर्षा बंगला सोडायला लावलात, आमच्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या डोळ्यात ही तुम्ही मुळात हे बंद केलं पाहिजे. तुम्ही पक्ष सोडलेला आहे, मान्य करा. तुम्ही शिवसेनेचं नाव का घेता? तुम्ही मातोश्रीचं नाव का घेता? तुम्ही गुमराह करू नका. आम्ही ह्याच्यामुळे सोडला, ही चौकडी. तुम्ही पण त्या चौकडीतले भाग आहात. तुम्ही त्या सिस्टीमचेच भाग होतात. तुम्ही त्या सिस्टीमच्या बाहेर नव्हता, तुम्ही त्या सिस्टीममध्येच जन्माला आलेला. त्या सिस्टीमनी पक्षाचं काम केलेलं आहे. तुम्ही बदनाम करू नका पक्षाला. लोकांना ओळखतात, आम्हाला ओळखतात लोक. हा पक्ष संपणार नाही, लक्षात घ्या. हा पक्ष संपणार नाही असं संजय राऊत म्हणतात आणि म्हणूनच त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आणि पहिलाच दौरा नाशिकमध्ये झालेला आहे. नाशिकमधनं त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की आता राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे, दिल्लीमध्ये देखील भाजपचं सरकार आहे, त्यामुळे बेळगाव हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे आता ह्या मागणीचं पुढे काय होतं हे बघणे तेवढंच महत्त्वाचं आहे.
कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.